नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला अगदी मार्केट सारखी कचोरी बनवायची आहे. त्यासाठी आपण इतकं साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल. आता ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउल मध्ये आपण 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे. 1 चमचा इतका ओवा टाकायचे. पाव चमचा इतका आपण ह्या ठिकाणी मीठ घेतलेला आहे. 2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. आता तेलामध्ये आपण ह्या ठिकाणी तेलाच्या ऐवजी बटर घेतलं तरी चालते. तेलामध्ये मैदा आपला व्यवस्थित मिक्स होईल इतका आपण हे चोळून घेणार आहोत आणि त्याची मूठ बनली पाहिजे इतकं आपण 1-2 मिनिट वेळ देणार आहोत. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित आपला हा मैदा तेलामध्ये मिक्स झालेला आहे. मूठ सुद्धा बनत आहे. अगदी छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी करून आपण टाकून ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचे. आता ह्या ठिकाणी पीठ तर आपण व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि घट्टसर आपलं छान पीठ मळून सुद्धा आता ह्या ठिकाणी झालेलं आहे. आता 1-2 मिनिटाकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं जे की भिजलं जाईल पीठ अगदी छान. आता जे काही आपण साहित्य घेतलंय त्यामध्येच आपल्याला सोप घ्यायचंय. 1 चमचा इतकी आपण ह्या ठिकाणी सोप घेतलेली आहे. ही सोप भाजलेलीच आहे. आता दरदरीत आपल्याला ह्याचं वाटण तयार करायचं आहे. वाटण तयार केल्यानंतर आपण आता हे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. मिक्सरला काढत तरी चालते. आता सोप वाटून झाले की त्या खलबत्त्यामध्ये आपल्याला आपण धने घेतलेले आहेत. 1 चमच्यापेक्षा थोडेसे जास्त आपण धने घेतलेले आहेत. जसं सोप वाटून घेतले तसंच आपल्याला धने सुद्धा वाटून घ्यायचे. आता दोन्ही जिन्नस वाटून झालेले आहेत. गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. त्यांना 2-3 चमचे आपण इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की जी आपण सोप वाटून घेतली आहे ती टाकून द्यायचं. गॅस अगदी मीडियम ठेवायचे. धने टाकून द्यायचे वाटलेले. 1 चमचा इतके आपण जिरे सुद्धा ह्यामध्ये टाकलेले आहेत. आता व्यवस्थित आपण तेलामध्ये टाकल्यानंतर ह्यामध्ये आपण जे हिरवा वाटाणा असतो तो सोलून घेतलेला आहे. अगदी हिवाळ्यामध्ये खूप सारे आपल्याला ताजे असे हिरवा वाटाणा भेटतो आणि ते आपण कचोरी बनवत आहोत. 1 वाटीपेक्षा जास्त आपण ह्या ठिकाणी हिरवा वाटाणा घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्या तेलामध्ये सुकेपर्यंत मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालं की आपण थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे जे की आपण मीठ टाकून सुद्धा थोडं वाटून घेतलेलाच आहे. त्यामुळे मीठ थोडं कमी टाकलेलं आहे. लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. अद्रक टाकलेला आहे थोडंसं. आता सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला ह्याचं एक वाटण तयार करायचं आहे जो की मसाला तयार करायचा आहे कचोरीमधला. आता व्यवस्थित मसाला आपला जो आहे ते भाजून झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ह्याचं एक वाटण तयार करायचे. आता ताजी आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान दरदरीत वाटण तयार केलं आहे. अगदी जास्त पण केलेली नाही, दरदरीतच ठेवलेलं आहे. आपल्याला ह्याच पद्धतीचं वाटण पाहिजे. आता हे वाटण जे आहे ते आपण आणखीन जो आपण पॅन घेतलेला होता त्याच पॅनमध्ये आपल्याला हे वाटण थोडंसं आणखीन टाकून घ्यायचंय आणि परफेक्ट आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. कचोरीमध्ये आपण नेहमी मुगाची कचोरी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कचोऱ्या खातो, पण जेव्हा हिवाळ्यामध्ये असा मटार भेटता तेव्हा आपल्याला अशी कचोरी नक्की ट्राय करायचे. आता थोडंसं मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे इतका आपण ह्या ठिकाणी बेसन टाकलेलं आहे आणि बेसन टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचं आहे जे की बेसनमधला कचटपणा जो आहे तो निघून जाईल आणि छान आपला हा मसाला तयार होईल. आता परफेक्ट आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण साईडला सुद्धा ठेवलेला आहे आणि गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून ठेवले. तेल गरम होईपर्यंत ह्या ठिकाणी जो मसाला तयार झालेला आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे. आता ह्या ठिकाणी जे गोळे बनवलेले आहेत ते तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता. मैदा सुद्धा आपला छान भिजून झालेला आहे. अगदी छान भिजलेला आहे. आता लहान आकारामध्ये जितके आपण गोळे बनवलेत मसाल्याचे तितकेच आपल्याला गोळे ह्या मैद्याचे सुद्धा बनवायचे. आता
छोट्या मोठ्या आकारामध्ये आपण ज्या आकारात गोळी बनवू त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी मैद्याची सुद्धा गोळी बनवून घेतले। जसं की आपण पुरणपोळी किंवा कुठल्याही पदार्थासाठी सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सारण भरून घ्यायचंय आणि पॅक करून टाकायचं आणि हातानेच आपण हे थोडंसं प्रेस करून साईडला ठेवून देणार आहोत। अगदी फटाफट मुलांना आवडणारा पदार्थ आहे, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। अगदी कचोऱ्या तर आपल्या सर्व बनवून झालेल्या आहेत। आता तेल गरम, सर्व कचोऱ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत। गॅसवर आपण तेल ठेवले होते, तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। जास्त पण आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही, लो फ्लेमवरच आपल्याला हे मीडियम ठेवूनच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि ह्या कचोऱ्या सोडायच्या आहेत। जेव्हा आपल्या कचोऱ्या छान खुसखुशीत होऊन वरती येतात तेव्हाच आपल्याला ह्याला पलटी टाकायचं आहे। लगेच आपल्याला ह्याला हलवायचं नाही किंवा झारा फिरवायचा नाही, त्यामुळे वरतून जे क्रंचीपणा येतो तो येणार नाही। जर आपण लगेच हलवलं आणि लगेच एकसारखं फुल करून तळलं तर ते अगदी कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे तळतेवेळेस आपल्याला ही एक ट्रिक लक्षात ठेवायचं की आपल्याला हे सावकाशच तळायचं। तळण्यासाठी वेळ लागतो, पण वेळ लागला तरच हे खुसखुशीत आणि कुरकुरीत वरून होतील। अगदी परफेक्ट कचोरी बनून तयार होते। पाहू शकता अगदी छान गोल्डन कलर मध्ये आपण ह्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या शिल्लक कचोऱ्या सुद्धा तळून घ्यायचे। आता सर्व कचोऱ्या आपण ह्या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत। जास्त वेळ न घालता ह्या ठिकाणी आपण कचोऱ्या बनवून घेतल्या। ती कुरकुरीत खुसखुशीत मार्केटपेक्षा सुद्धा भन्नाट ह्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ह्या कचोऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा सोबत खाण्यासाठी घेतलेली आहे आणि आंबट गोड चटणी अशी आपण अगोदरच बनवून घेतली आहे, ती सुद्धा घेतलेली आहे। आणि ती कसं बनवायचं ते तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल। अगदी छान कुरकुरीत अशा आपल्या ह्या कचोऱ्या बनवून तयार झाल्यात। तुम्हाला एक कचोरी मी तोडून सुद्धा दाखवते की आतपर्यंत सुद्धा अगदी छान तळलेल्या आहेत। खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशा ह्या कचोऱ्या बनवून तयार झाल्यात। तुम्हाला ह्या कचोऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।